मनोबल कसं वाढवायचं याची विधी शिकवणारा महाबली सर्वशक्तिवान, ज्याच्याकडे आपण सद्बुद्धी आणि सन्मतीची मागणी करतो, तो बुद्धिवानांची बुद्धी सत्य आणि अविनाशी ज्ञानाचा महासागर, ज्याला आपण म्हणतो तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, त्या निस्वार्थ आणि अखंड स्नेहाचा वर्षाव आमच्यावर निरंतर करणारा स्नेह सागर, सुख आणि शांतीची सुद्धा आपण याचना ज्याच्याकडे करतो, तो सुख शांतीचा समुद्र, समस्त जगताचा अविनाशी पिता, सत्यम आणि अतिसुंदरम असा तो विश्व कल्याणकारी शिवपिता. आपण सर्व त्याची अतिशय स्नेही, अतिशय भाग्यवान आणि अतिश्रेष्ठ संतान. आज आपण सगळे टीचर्स डेच्या निमित्ताने निमंत्रणावरून इथे एकत्रित आलेले आहोत. तुम्हा सर्व, मला तरी असं वाटतं की मोस्टली टीचर जे आहेत ते कदाचित रिटायर्ड टीचर असावेत, बरोबर आहे, ज्यांनी आपलं उभं आयुष्य हजारो लाखो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी वेचलेलं आहे. माता पिता मुलांना जन्म देण्याचं काम करतात, पण शिक्षक हा मुलांना अर्थ आणि दिशा देत असतो. समाजामध्ये अनेक फील्ड आहेत व्यवसायाच्या दृष्टीने बनलेले, परंतु सर्वश्रेष्ठ फील्ड कोणतंच आहे का बरं? उत्तर बरोबर आहे, पण रिझन काही आहे. आनंद पाया आहे, पाया आहे, एकदम बरोबर. आज डॉक्टर्स, लॉयर्स, इंजिनियर्स, टीचर्स, प्रोफेसर्स, मॅनेजर्स कुठून घडतात? शिक्षण क्षेत्रामधून घडतात. आणि म्हणून सरांनी सांगितलं हा पाया आहे, फाउंडेशन आहे. ज्या शिक्षण क्षेत्रासाठी असं गायन आहे, नाही ज्ञानेन सदृशम, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पवित्रमिह विद्यते. इतक्या विशाल जगतामध्ये सर्वात प्युअर चीज कोणती आहे? ज्ञान. आपण नंतर बघणार आहोत ज्ञान कोणतं पवित्र आहे. कारण प्युरिटी ही सुख आणि शांती, पीस अँड प्रॉस्पेरिटी यांची जननी आहे. जिथं पवित्रता आहे तिथं सुख आणि शांती आहे. आज शिक्षण क्षेत्र जर बघितलं किती व्हास्ट झालेलं आहे. आम्ही शिकलो त्यावेळेला फक्त ग्रॅज्युएशन, डबल ग्रॅज्युएशन, हे UPSC, MPSC, नीट एक्झाम आणि काय काय जे निघाले ना आता, काही नव्हतं आमच्या वेळेला. आणि मेरिटवर सगळं प्राप्त करायचं. पुस्तकं कधी खरेदी केली नाहीत आम्ही, ट्युशन कधी, कोचिंग क्लासेस नाही लावले आम्ही. स्कूल ते घर, घर ते स्कूल, इकडं तिकडं कुठं बघायचं नाही. शिक्षणाप्रती,
शिक्षकांप्रती, शाळेप्रती, अभ्यासाप्रती प्रचंड प्रेम. बुद्धी इकडं तिकडं जायला कुठं मार्जिनच नाही. वर्षातून एक मे महिना आणि एक दिवाळीची सुट्टी, दोनच पिक्चर मैत्रिणींच्या बरोबर बघायला जायचा. कधी हॉटेल माहिती नाही, कुठला क्लब माहिती नाही, कुठला घोळका गप्पा माहिती नाहीत. असं आमचं शालेय लाईफ मस्त सफल झाला. पण सध्याचा जो काळ चालू आहे, आपण म्हणतो मी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि सायन्सच्या युगामध्ये वावरत आहोत. सायन्सने खूप साधनं आम्हाला दिली, सुखाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. पूर्वी डायल करणारा फोन असायचा, टेलिफोन इन्स्ट्रुमेंट. आता व्यक्ती झोपलेल्या बेडवरती पण बोलू शकतो, बाथरूम मध्ये पण बोलू शकतो. कुठेही त्याची कामं आडत नडत तटत बिलकुल नाहीयेत. आणि प्लस सायन्स इतकं सूक्ष्म होत चाललेलं आहे आणि त्या सूक्ष्म साधनांकडून खूप मोठी मोठी कामं व्हायला लागलेली आहेत. आणि मग व्यक्तीचा काय म्हणूया आपण, भ्रम म्हणूया, काय होतो, थोडंसं अंतर्मुखी होऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खरोखर आपण विकासाकडे निघालेले आहोत की आपण विनाशाकडे निघालेले आहोत. आपण सगळे शिक्षक बसलेले आहात. काय आहे याचा रिप्लाय? दोन्ही टोक. विकास की विनाश? दोन्ही पण टोक. दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे. माइंड आमचं सॅटिस्फाईड आहे नाही. विज्ञानाच्या माध्यमातून मानव हा पक्षाप्रमाणे उडायला लागला, माशाप्रमाणे पोहायलाही लागला. पण शोकांतिका, मानव हा भूचर प्राणी आहे. भूवर राहतो, पण भूवर राहणाऱ्या मानवाबरोबर, मानवाप्रमाणे डॉट 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 वागायला शिकला. आपल्या नागरिक शास्त्राने ही व्याख्या दिलेली आहे आपल्याला. मानवानी मानवाबरोबर मानवासारखं वागलं पाहिजे. पण काय चित्र आहे सगळीकडं. एक काळ होता जिथं 50 लोक एकत्र राहायची एका घरामध्ये, एका चुलीवर 50 जणांचं भोजन बनायचं आणि एकाच वेळेला 50 जण बसून गुण्या गोविंदाने आनंद घेत सगळ्यांच्या बरोबर ग्रहण करत होते, प्रसाद समजून. आता 50 तर सोडूनच द्या, औषधालाही मिळणार नाही कुटुंबाचं. पण 4 आणि 5 जे आहेत घरात, त्या 5 किंवा 4 जणांचे जे चेहरे आहेत, जर राऊंड करून बसले तर ते आतल्या साईडला असणार की बाहेरच्या साईडला आहेत? पूर्वीच्या काळात अशिक्षित असायचे सगळे. अलीकडच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी साक्षरता हा नियम काढला. एकही निरक्षर नाही राहता कामा नये. घरोघरी
ज्ञानाचा दिवा लावलाच पाहिजे. आणि म्हणून प्रौढ शिक्षण सुद्धा सुरू केलं. शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे? ट्रेन मधून एक ऑफिसर सफर करत होता. त्याच्या शेजारी एक बुढी माता बसलेली होती, अशिक्षित. ऑफिसर म्हणजे वेल एज्युकेटेड. तो पीत होता सिगारेट. धूर कुणाकडे? आजूबाजूवाल्यांना. दाद. त्या बिचाऱ्या आजीला त्रास होत होता. अतिशय प्रेमाने त्या आजीने त्या ऑफिसरला सांगितलं, बाबा रे, तू जरा तिकडे जाऊन पितोस. टाक म्हटली नाही ती, पण जरा बदली कर तुझं स्थान, ताकी मनाचे गरगरायला लागले, मळमळायला लागले, मला त्रास व्हायला लागलाय. तू जर तिकडे जाशील. जा पण नाही. जाशील का? रिक्वेस्ट केली. काय रिप्लाय मिळाला असेल? ए म्हातारे, तू मला सांगणारी कोण? तू जाऊन बैस ना तिकडे, तुला त्रास व्हायला लागलाय तर. तुम्ही सांगा, एज्युकेटेड कोण? कोणाला म्हणायचं एज्युकेटेड? ऑफिसर. आज ही कंडिशन आहे या कलियुगी दुनियेमध्ये. विद्या विनयेन शोभते. एक डॉक्टर बनलेला मुलगा, त्यांनी ओपीडी क्लिनिक स्थापन केलं. कॉलर ताट होते ना डिग्री पोस्ट मिळाल्यानंतर. तर बसलाय तो त्या सीट वरती. आई वडील बिचारे खेड्यातले, शेतामध्ये काबाड कष्ट करून भाजीची पिशवी रोज त्या बाळाच्या ओपीडी मध्ये आणून ठेवायची. त्या डॉक्टरांचा एक फ्रेंड येऊन बसला होता ओपीडी मध्ये. बोलणं चाललं होतं त्यांचं. आणि ते एक बुढे पिताजी त्याचे ताजी भाजी पिशवी आणून ठेवली आणि गेले. ते काही बातचीत नाही. ह्या फ्रेंडनी विचारलं, हे कोण आहेत? तर त्यांनी सांगितलं, हे माझे वडील आहेत. गावाकडे असतात, शेतातलं रोज आणून ठेवतात आणि जातात. रोजच येतात ते. रोज काय बोलायचं? राईट आहे? राईट आहे? हे एज्युकेशन आहे? हे ज्ञान आहे? ही डिग्री आहे? जो विद्यापती आहे, काय फरक आहे त्याची? विनम्रता. जेवढं अधिक शिक्षण घेतलेलं आहे तितका तो नम्र असणार. आज मुलांना जेवढी मोठी डिग्री घ्यायला लागलेत, कॉलेजेस युनिव्हर्सिटीच्या फॅक्टरीमधून हे मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन मुलं बाहेर पडतायत. पण त्यांना माता पित्यांच्या पालनेची, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, किती मेहनत आणि किती धन खर्च केलेलं आहे, त्याची जाणीव आहे का त्यांना? नाही. हे चेंज व्हायला पाहिजे की नको? कोण चेंज करणार? विद्यार्थ्यांमध्ये ती विनम्रता कशी येणार? तो स्मूथनेस कसा येणार? तो टंक मध्ये स्वीटनेस कसा येणार? वरिष्ठांची आज्ञा पालन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये कशी येणार? आहे याचं उत्तर आपल्याकडे? आहे? आहे. बघा, तुम्ही जो प्रश्न पत्रिका बनवता पेपर,
तो कशाच्या आधारे बनवला जातो? अगोदर प्रश्न की अगोदर उत्तर? उत्तर पाहिजे, माहित पाहिजे ना उत्तर. अगोदर उत्तर असतं प्रश्न काय आणि उत्तरातून प्रश्न तयार केले जातात. हर प्रश्नाला उत्तर आहे, हर प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. शिक्षण कशासाठी आहे? स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, त्याची मी स्टुडंट राहिलेली आहे. स्लोगन आहे या संस्थेचं, ज्ञान विज्ञान सुसंस्कार. ह्या 3 उद्दिष्टांपैकी कोणती उद्दिष्ट साकार व्हायला लागलेली आहेत? ज्ञान आणि विज्ञान. शिक्षण आणि 3 गोष्टींसाठी पण, सुशिक्षित बनण्यासाठी, लिहायला वाचायला आलं पाहिजे. नॉलेज इज सोर्स ऑफ इन्कम. सेकंड पर्पज, उदरनिर्वाह. आणि तिसरं उद्दिष्ट जे हे सांगितलं, सुसंस्कार. मग मुलं लिहायला वाचायला शिकतायत, सुशिक्षित आहेत, याची पण कमाई चाललेली आहे. पण सगळ्यात मोठी जी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे व्यक्तीची, त्याचे सुसंस्कार. आणि आज या बाबतीमध्ये पेरेंट्स, टीचर्स, स्टुडंट्स कोण कोण समाधानी आहे? कोणीही नाही. आणि कोणीही का नाहीये? कारण सगळे असं करतात. विद्यार्थी तुमच्याकडे वोट करणार, शिक्षक विद्यार्थ्याकडे, तुम्ही विद्यार्थ्यांकडे वोट करणार, पालकांकडे वोट करणार. मग नेमकं दोषी कोण आहे? कोणाला चेंज होण्याची गरज? आज आपण जे स्टुडंट्सना देत आहोत, विद्यार्थी 80% व्हिडिओ मधून शिकतो. दृकश्राव्य 50% ऑडिओ शिकतो, जे आपण शिकवतो, आणि ओनली 5% त्याचा ओन स्टडी असतो. मग व्हिडिओ मध्ये खूप काही बघतो. तो व्हिडिओ म्हणजे फक्त मोबाईल मधलं बोलत नाहीये मी, आपण सगळे व्हिडिओ मध्येच येतो. स्कूल असेल, समाज असेल, शेजारी पाजारी असतील, परिवार असेल, हे व्हिडिओ मधले सगळे कलाकार आहेत. आणि ते जसं करतात त्याला फॉलो करतात. इथपर्यंत की लहान मुलांकडे ऑब्झर्वेशन पॉवर प्रचंड असते. तुम्ही काल कोणती साडी घातलात कदाचित तुम्ही विसरून जाल, पण त्याला याद असते, आज मॅडमने ही घातली, काल ही घातलेली होती. आणि विश्वास आणि श्रद्धा तुमच्यावर त्यांची अधिक असते. घरामध्ये आई जर एखादी गोष्ट शिकवत असेल बाळाला, काय म्हणतो तो मुलगा? नाही ग आई, आमच्या बाईने असं सांगितलेलं आहे, मी असंच करणार. जे आईपेक्षा सुद्धा हायेस्ट स्थान त्यांनी टीचर्सना ठेवले. आणि म्हणून आपला खूप मोठा रोल आहे. त्या मोठ्या रोलसाठी तुमचं अभिनंदन आहे. पण हा रोल आपल्याला अजून हिरो रोल कसा बनवता येईल, आणि या समाजाला आपण कसं सकारात्मक परिवर्तनाच्या दृष्टीने कशी वाटचाल करवता येईल, या अनुषंगाने आपल्याला थोडीशी जागृती येणं गरजेचं आहे.
जसं मी परिवाराची गोष्ट सांगितली तुम्हाला 50 लोकांची, तसं मेडिकल फील्ड सुद्धा पूर्वीचे डॉक्टर त्यांना वैद्य म्हणत होते. पेशंटची एंट्री झाली हॉस्पिटलमध्ये की डॉक्टर त्यांना ट्रीट करायचे, रमणीक असायचे, हृदयामध्ये इतक्या शुभ भावना असायच्या की या पेशंटनी एका डोसमध्येच क्युअर झालं पाहिजे. डॉक्टरना क्रेडिटचा सवाल असायचा, ह्याचा सवाल असत नव्हता. दुसऱ्यांदा माझ्या दवाखान्याची पायरी यांनी चढायची नाही, ही भावना असायची. आता काय आहे भाई, हे भाई अपवाद आहेत आमचे, पण आता कमर्शियलनेस आहे. एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा शिक्षकांना मास्तर म्हणत होते पूर्वी. आता मास्तर गावंढळ शब्द वाटतो, पण या मास्तर शब्दामध्ये तुम्ही अर्थ ऐकला तर हैराण व्हाल. मास्तर अर्थात जिनका माँ जैसा अस्तर हृदय हो. वर्गात बसलेली जी मुलं आहेत ते विद्यार्थी समजत नव्हते, ही सगळी माझी मुलं आहेत. एकच बसलेला माझं नाही, 50-100 काय असतील ती 30-40 सगळी माझी मुलं आहेत. आणि या सगळ्या मुलांना मला घडवायचं आहे. एज्युकेशन इज नॉट फॉर एम्प्लॉयमेंट, बट इट इज फॉर एम्पावरमेंट. विद्यार्थ्याचं हर प्रकारे सर्वांगीण सशक्तीकरण झालं पाहिजे. फक्त डिग्री नाही घ्यायची त्याला. घरात कोण नसताना कोणी गेस्ट आले त्यांनी कसं त्यांना अटेंड करायचं हे पण त्याला आलं पाहिजे. कोणी नाहीये तर चहा बनवून देता आला पाहिजे. हर प्रकारचं कार्य ऑलराऊंड पर्सनॅलिटी त्याची बनली पाहिजे, हे त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट असायचं. आणि तसे विद्यार्थी घडायचे. पण आता काळ बदलला, वातावरण बदललं. माणसांचे जे संस्कार आहेत, सवयी आहेत, अनेक जन्मांच्या ती मानव आत्मा बरोबर घेऊन जाते ना आपल्या. जसं सिम कार्ड असतं ना मोबाईलमध्ये, त्याला कधी प्रॉब्लेम आलेला बघितलाय? सिमला कधी प्रॉब्लेम आला? प्रॉब्लेम कशाला येतो? हँडसेटला येतो. हँडसेटचा डिस्प्ले उडाला किंवा अन्य काही प्रॉब्लेम आहे तर आपण काय करतो? हँडसेट चेंज करतो. त्याच्या आतमध्ये असलेली एवढीशी ती जी चिप आहे, सिम आहे, ते आपण काढून घेतो आणि नवीन घेतलेला जो हँडसेट आहे त्याच्यामध्ये त्याला सेट करतो. जेव्हा सेट करतो, ऍक्टिव्हेट करतो, स्क्रीनवर कोणता डेटा दिसतो? जो सिम मध्ये ते नंबर्स असतील, ते सॉंग्स असतील, ते लेक्चर, काय जे काही असेल ते दिसतंय ना. जे हँडसेट जरी चेंज झाला तरी सिम मधला डेटा तो बरोबर आहे. तसा हा आमचा हँडसेट आहे, बॉडी म्हणजे ह्याला ढीगभर प्रॉब्लेम आहे. पण या हँडसेट मध्ये एक सिम आहे जिथं टिकली, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध इथं का लावतो आपण? कारण या बॉडीला मॅनेज करणारा जो मॅनेजर आहे, कंट्रोल करणारा जो कंट्रोलर आहे, त्याचं निवासस्थान हे आहे, त्याची केबिन आहे इथं. म्हणून आपण म्हणतो इथं जे लिहिलेलं आहे
काय म्हणतो पुढं? हे कधी चुकणार नाही. का चुकणार नाही म्हणतो? कारण अनेक जन्मांपासून ह्या सीम मध्ये आम्ही आमच्या कर्म आणि संस्कारांचा जो डेटा आहे तो बरोबर घेऊन आलेले आहोत. आणि तेच संस्कार आमच्या या स्क्रीनवर काय होतात? वेळोवेळी प्ले होत आहेत. व्हिडिओ ऑडिओ प्ले होतोय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आज आपल्याला कठीण वाटतात. सृष्टीचा नियम आहे परिवर्तन. कोणतीही गोष्ट असू दे, हा माईक आहे, घेतला तेव्हा एकदम चस करकरीत होता. हळूहळू हळूहळू काय होतो? जुना होतो, डिस्ट्रॉय होतो. हे घर आहे, हॉस्पिटल आहे, बांधलं त्यावेळी एकदम. हर बाबतीत हा नियम लागला. तशी आत्मा सुद्धा ओरिजिनल मूळ स्वरूपामध्ये कंप्लीट प्युअर आहे. इथं यांच्याविषयी जरा नफरत, त्यांच्याविषयी जरा तिरस्कार, यांच्या प्रती थोडासा राग, ते असे बोलले होते त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी काही कमीचा आहे, हे जे काही सगळं जाळं झालेलं आहे मनामध्ये, हे ओरिजिनल रूप नाही आहे. हे परिवर्तन होत होत जुने जसे होत आलो आम्ही सृष्टी चक्रामध्ये, तसे ही सगळी तामसिकता, तमोप्रधानता, पॉझिटिव्हिटी आमची मर्ज झाली आणि निगेटिव्हिटी आमच्यामधली इमर्ज व्हायला लागलेली आहे. तुमचा संस्कार बदलेला आहे, स्वभाव बदलेला आहे. मला राग येऊ दे याच्यासाठी काय प्रयत्न करतो आपण? कोण कोण प्रयत्न करते राग यावा म्हणून? कोणीही नाही. किती वेळ लागतो राग यायला? अर्धा सेकंद म्हणतात त्यांची, बरोबर आहे ना? इथं असतोच तो. मग का राग येतो? पटकन काय येतो? कारण हा एक नियम आहे. जी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा यूज करतो. बघा, जेव्हा भाकरी थापायला शिकलो, थापायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला जरा अवघड वाटत होतं ना. आता कसं वाटतंय? तर डोळे झाकून पण थापते. मग का बरं इतकं इझी कशाने झालं? पुन्हा पुन्हा केलं. तुमच्यापैकी कोणी मायनीमध्ये जॉब आहे, माहुलीमध्ये घर आहे, विट्यात घर आहे, असं कोणी आहे ना? आमच्या दुसऱ्या गावातले कोणी आहेत ना? जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जॉईन झालात त्यावेळी किती मन भारी झालं होतं. आता रोज मला अर्धा तासाचा प्रवास, स्टॉपला जावा, बस पकडा, घरी पोचायला किती वेळ होणार वगैरे वगैरे. पण रोज रोज यायला लागलात. आता मला काय अवघड वाटत नाही. आता सवय झाली. आपण बोली भाषेत त्याला सवय हा शब्द वापरतो. तसं रागाची सवय झालेली आहे, इगोची सवय झालेली आहे, ईर्ष्या, नफरत, स्वार्थ, बदला सवय झाली आम्हाला ही सगळी. आणि आम्हाला काय वाटतं हेच आमचं लाईफ आहे. पण नाही. आपण 15 ऑगस्ट साजरं केलेले आताच जिलेबी खाऊन. शहीदांनी तर बिचारीने आमच्या जीवन बलिदान केलं आणि सांगितलं आम्ही स्वराज्य मिळवलं, आता तुम्ही सुराज्य करा. सुपूर्द केला आम्हाला आणि निश्चिंत मनाने ते गेले. पण रिझल्ट काय आहे? सुराज्य झालं का? आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी
डॉल्बी सिस्टीमवर गीत ऐकतो, दरवर्षी ऐकतो. जहा डाल डाल पर, बोला एक जण कुणीतरी 2 लाईन. जहाँ डाल डाल पर शाबाश. सोने की चिड़िया बसेरा, यह भारत देश है मेरा, यह भारत देश है मेरा. शाबाश, अभिनंदन. त्याच्यामध्ये एक करेक्शन मी सांगते. यह भारत देश है मेरा असं त्या गाण्यात नाहीये, वो भारत देश है मेरा. हो भारत देश आहे. ये आणि वो काय आहे डिफरन्स? बरोबर आहे. काय डिफरन्स है? क्या डिफरन्स है? वो इज पास्ट टेंस, ये इज प्रेझेंट टेंस. ऍट प्रेझेंट नाहीये. भूतकाळामध्ये आमचा भारत सोने की चिड़िया था, जहां दूध और घी की नदियां बहती थी. वरना वहां का दूध और घी इतना स्ट्रॉन्ग हेल्दी था. वहां सोने की धूप निकलती थी. हीरे और जवाहरों के सोने के महल थे. शेर और बकरी एक घाट पे पानी पीते थे और वहां देवी और देवताएं निवास करते थे. ऐसा हमारा सोने की चिड़िया कहलाने वाला भारत था. विश्व को दिशा दिखाने वाला भारत. आज भारत की दशा क्या है? आणि याला रिझन कोण आहे? असं गायन पूर्वी होतं. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थला कुठे ठेवलंय? मध्ये ठेवलंय. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज. आणि लास्ट काय होतं? कॅरेक्टर इज लॉस्ट. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. आता व्याख्या बदलली आहे का आहे अशीच आहे? बदलली. आता लास्टचं फर्स्ट आले. कॅरेक्टर इज लॉस्ट, ती lost. नथिंग इज लॉस्ट. तुम्ही मला काय म्हणाल? माझी इज्जत आबरू जाईल की राहील याचा कोण विचार करतोय सध्या? नाही. हेल्थला मध्येच ठेवलंय आणि लास्ट काय ठेवलंय? एव्हरीथिंग इज लॉस्ट. मानवी जीवनाचा जो केंद्रबिंदू आहे तो काय आहे? कधी कधी हे फील्ड आठवलं की मला खूप दुःख होतं. काही वर्षांपूर्वी आपलं एज्युकेशन फील्ड एक पवित्र फील्ड, हायेस्ट फील्ड, होलिएस्ट फील्ड होतं. आता काय? आता या फील्डला सुद्धा कलंक लागलेले आहेत. दृष्टी वृत्ती खराब व्हायला लागलेली आहे. या फील्डमध्ये मी टीका करत नाही, मी प्रॅक्टिकल फॅक्ट सांगत आहे. टीचर्स स्टुडंट्सना पुढे आणायला सांगतात. काय म्हणूया आपण याला? परिवर्तन. उलट परिवर्तन. फील्ड पण आता सगळं करप्टेड झाले. जसं मेडिकल मध्ये अगोदर भरायचं आणि मग पेशंट ऍडमिट, तसं इथं अगोदर डोनेशन, ऍडमिशन फी आणि मग त्याचा प्रवेश, शाळेत प्रवेश. काय झाली शिक्षणाची दशा? हे सगळं
सगळं कोण बदलणार? बदलणार की नाही बदलणार? बदलायला पाहिजे. सृष्टीचा नियम आहे, बदलणारच आहे. जसं एका गावामधल्या गावकऱ्यांचे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम कोणाकडे घेऊन जातात? सरपंचांकडे. बरोबर आहे. डिस्ट्रिक्ट लेवलचे प्रॉब्लेम कलेक्टरांकडे. स्टेटवाले बॉम्बेला जातात है ना, गव्हर्नर आहेत, CM आहेत, राज्यपाल. आणि त्याच्या पुढची असेल समस्या तर राजधानीत जातात देशपालांकडे. पण आता देशपालांच्या समोर सुद्धा प्रश्नचिन्ह. त्याला आन्सर कोण करणार? अशा वेळेला विश्वपाल, आपण म्हणूया आभाळ फाटलेलं आहे. बरोबर. आहे टेलर कोणी त्याला ठिगळ लावणार? आज माणूस स्वतःलाच बदलायला असमर्थ आहे. कुणी शराबी असेल, 15 ऑगस्टला झेंड्याच्या खाली सकाळी 8 वाजता जातो, सॅल्यूट मारतो, प्रतिज्ञा करतो, राष्ट्रगीत म्हणतो, अतिशय उत्साहामध्ये. प्रतिज्ञा ही करतो की आजपासून मी सोडले. आणि सायंकाळी वेळ झाल्यावर पुन्हा तो त्या दुकानात दिसत. का? कुठे गेली प्रतिज्ञा? इच्छा आहे सोडण्याची, पण कंट्रोल करण्याची पॉवर नाही. आज आपणही सगळेजण म्हणतो मला काय असं बोलायचं नव्हतं, पण माहित नाही माझ्या मुखातून कसं काय गेलं. आणि गेलं, मुलाला मी बोललो तू एवढेच का मार्क्स काढलेस, आणि त्यांनी तोंडच बंद करून टाकलं, किंवा घरच सोडून गेला तो. आणि मग मी सगळीकडे कॉल करत आहे, तुमच्याकडे आलंय का, तुमच्याकडे आलंय का. आणि मग नाहीतर मग ॲड देणार, ह्या नंबरवर कॉल करा वगैरे वगैरे. मग मी पश्चाताप करणार, मी उगाच बोललोय. बरोबर. तुम्ही बोलत नसाल मला वाटतंय, कारण शिक्षकांना आपल्या मुलांकडून, पाल्याकडून अपेक्षा तर असतील ना. मी टीचर आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल सांगते. सांगलीतली ही एक घडलेली घटना, कदाचित तुम्हालाही आयडिया असेल. स्वतः शिक्षक, हेडमास्टर होते ते वडील, माहिती आहे ना. काय केलं त्यांनी मुलीला? मारून टाकलं. एवढा राग कशासाठी? स्वतःच्या क्रेडिटसाठी. मी तुझा बाप HM आणि तू एवढेच मार्क्स काढले. चांगला हा राग. आपल्या पोटच्या गोळ्याला ज्याला जन्म दिला, इतकं मोठं केलं, ती मुलगी श्रेष्ठ आहे की माझी इज्जत मोठी आहे? इट इज एज्युकेशन. आज माणूस स्वला सुद्धा नाही बदलू शकत आहे, इतका तो अधीन झालेला आहे. आणि म्हणून अशा वेळेला तो विश्वपाल, परम शिक्षक, ज्याचं गीतेमध्ये प्रॉमिस आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहम्. आपण ती अतिधर्म ग्लानीची वेळ वर्तमान पाहत आहोत. ईश्वर हा वचनाशी कटिबद्ध आहे. आपल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी तो आपलं ब्रह्मांड सोडून या सृष्टीवर, ब्रह्मातनामध्ये तो जो लाल पॉइंट ऑफ लाईट सिम्बॉल दिसतोय, ते परमात्म्याचं प्रतीक आहे.
ज्याला आपण पिंडीच्या रूपामध्ये पूजा करतो. लिंग एवढ्यासाठी बनवलं आपल्याला फुलं चढवता यावी, अभिषेक घालता यावा. त्या पॉइंटला कसं करणार ना पूजा वगैरे आपण, म्हणून एक शेप दिलेला आहे. पण त्या लिंगाला सुद्धा फिजिकल शेप नाहीये. त्याचा प्रॉपर जो शेप आहे तो ज्योती बिंदू स्वरूप. हा बिंदू जो आहे ना तो ज्ञानाचा सिंधू आहे. 36 पासून आजपर्यंत तो रेग्युलर आणि पंक्च्युअल. आम्ही त्याचे गॉडली स्टुडंट्स. आम्हाला तो ज्ञान देत आहे पिताश्री प्रजापिता ब्रह्मामुख कमलाध्वर. आणि तो काय मार्गदर्शन द्यायला लागलेला आहे, त्या परम शिक्षकाची ही खासियत आहे. एकतर तो अथक आहे, थकत नाही कधी. आम्ही 1000 चुका जरी केल्या तरी तीच गोष्ट पुन्हा न थकता आणि न रागवता आम्हाला तो समजावून मिठी समजाली देत. रोज त्याचं जे शिक्षण स्टार्ट होतं ना वर्गात आल्यानंतर, मीठे बच्चा. इंजेक्शन देताना ती सिस्टर काय करते अगोदर, डायट सुई लावते, स्पिरिट लावते. ऑपरेशन असतं त्यावेळी काय करतात, ॲनास्थेशिया स्पेशल डॉक्टर बोलवला जातो. अगोदर भूल द्यायचं त्या पोर्शनला. तसं ह्याची जी टॅक्ट आहे ना शिकवण्याची, तो अगोदर महिमा करतो सगळे. बच्चा बहुत श्रेष्ठ हो, बहुत मीठे हो, आप विश्व के आधार मूर्त हो, आप विश्व के कल्याणकारी हो, आप विश्व सेवाधारी हो, आप होली हंस हो. खूप छान छान टायटल्सने आपण स्पिरिट लावतोय तो. आणि मग काय सुई टोचायची ती टोचतो. तो सांगतो की बच्चे, अगर आप आधार मूर्त हो और अगर आप समझो टेंशन में आए हो तो देखो अपने को. आधार अगर टेंशन ले रहा है तो ऊपर वाली बिल्डिंग क्या करेगी, वो भी टेंशन लेगी. रियलाइज करो. तो टेक्स्ट बुक घेत नाही हातात, कारण तो स्वतः ओशन ऑफ नॉलेज, समुद्र आहे तो ज्ञानाचा. फ्लुएंटली बोलत राहतो. एक नाही, दोन नाही, अनेक वेळेला ती गोष्ट समजावून सांगतो. आणि त्याचं शिकवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते हे आहे की माझ्या क्लासरूम मधला एक एक विद्यार्थी, एक एक गॉडली स्टुडंट, त्याने एक एम अँड ऑब्जेक्ट दिलेलं आहे की बच्चे, तुला सामान्य मानवापासून दिव्य गुणांनी सजलेला एक चैतन्य देवता देवी बनायचं. ही डिग्री या विद्यालयामध्ये दिली जाते. श्री लक्ष्मी श्री नारायणासमा. हेच उद्दिष्ट का ठेवलेलं आहे, कारण ही जी जोडी आहे, युगल आहे, निष्कलंक पर्सनॅलिटी, परफेक्ट पर्सनॅलिटी आहे. आणि म्हणून गायन आहे, नर ऐसी करनी करे जो नर से श्री नारायण बने. राम नाही म्हटलेलं आहे, कृष्ण नाही म्हटलेलं आहे, नारायण बने. और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बने. मॅरेज नंतर ज्या वेळेला प्रथम पाऊल पडायला लागले घरात दोघांचं, काय म्हणून एंट्री होते, होय ना, लक्ष्मी नारायणच का. त्यांच्यामधली त्रुटी काढण्या इतपत एक अंश, एक रिंचक सुद्धा नाही. ऑल राऊंड आणि परफेक्ट व्यक्तिमत्व आहे. आणि असं बनण्याचं शिक्षण तो रोज द्यायला लागतं.
त्या लक्ष्मी नारायण सतयुगामध्ये जेव्हा डाल डाल पर गीत गायलं टीचरनी आता, त्याचे जे विश्व महाराज विश्व महाराणी हे लक्ष्मी नारायण आहेत. त्यांच्या राज्यात सगळ्या देवी देवता आहेत. अशी आपल्यासारखी माणसं नाही आहेत तिथं. सगळे डबल ताजधारी आहेत, भरजरी वस्त्रांनी सजलेले आहेत. सगळं प्युअर गोल्ड त्यांच्या अंगावरती, सोन्याचा भारत. तिथं पडलेली दगड सुद्धा सोन्याचीच आहेत. माणसं सोन्यासारखी आहेत. आपण दसऱ्याला तर सोनं लुटाल ना. रावण मेल्यानंतर काय देणार एकमेकाला? अंगावरचं काय? एक एक बांगडी, एक एक कानातलं, एक एक गळ्यातलं. ये नाही कोई देत आहे. एका झाडाची पानं, त्याला काय समजायचं? ती लहान बाळ खेळतात की नाही जेवणा पाण्याने, बावला बावली है ना. आम्ही त्या पानांना सोनं समजतो, काही हरकत नाही. सोनं घ्या. आता ते कशाला सांगायला पाहिजे? आपण सांगतोय याचा अर्थ सोन्यासारखा नाही तो माणूस. आमचं सोनं सांगू नका. 14 जानेवारीला काय देतो सगळ्यांना आणि काय सांगतो? मग का बोला म्हणून सांगतो? बोलत नाही म्हणून सांगतो ना. आमच्यातले व्हॅल्यूज डिग्रेड झालेले. पण त्या स्वर्णिम दुनियेमध्ये, आपल्या पूर्व भारतामध्ये सगळ्या देवी देवता आहेत. त्यांच्या नजरेमध्ये सात्विकता आहे. शुद्ध स्नेहाचे झरे डोळ्यातून वाहत आहेत. आता कोणाकोणाचे डोळे बघितले भीती वाटते ना. आग ओकत असते, डोळे वटारलेले असतात, बरंच काय काय दिसतंय आपल्याला. पण प्रेम ओसंडून वाहायला लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर देवतांच्या हर्षित मुखता. त्यांच्या वाणीमधल्या प्रत्येक शब्दामध्ये मधासारखी मधुरता आहे. त्यांच्या कर्मामध्ये दिव्यता आहे. व्यवहारामध्ये श्रेष्ठता आहे. इतका खुशीचा आणि आनंदाचा, प्रसन्नता आणि संतुष्टतेचा तिथं माहोल आहे. तिथं टेन्शन, दुःख, रोग, शोक, राग, इगो हा कचरा एवढासा पण नाही. असा आमचा भारत देश. आणि तसा भारत देश बनवण्यासाठी पुन्हा, कारण सृष्टी चक्रामध्ये जसं आज कोणता वार आहे? शुक्रवार. उद्या नको म्हटलात, शनिवारची सकाळची शाळा नको, रविवार येऊ दे. येणार आहे? शनिवारच आहे. 7 वाजल्यावर 8च वाजता. पावसाळा झाला की हिवाळाच आहे. ही चक्र आहेत ना सगळ्यांची. तसं सृष्टीचं सुद्धा एक चक्र आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. आता आपण कुठे आहोत? घोर कलियुग. स्टार्ट नाही, कलियुग बच्चा नहीं है, तो सांगतो थोडासा बचा हुआ है. आणि त्याच्यात पण मैं कितनी बचने वाली हूँ, इस शरीर पर भी कोई भरोसा नहीं है. आता कलीच्या नंतर कुणाचा टर्न आहे मग? सतयुगाचा. आप चाहो नहीं चाहो, सतयुग आना ही है. पण त्या सतयुगामधल्या प्रवेशाची विंडो ओपन झालेली आहे. आम्ही बुकिंग केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे की मायनीतले आमचे सगळे हमजिन्स, मी पण टीचर आहे, मला आनंद आहे आणि त्याचा आदेश आहे आम्हाला, बच्चे अपने हमजिन्स की सेवा करो. आपल्या समाज जे असतात
त्याची सेवा करा म्हणजे काय करा, त्यांच्या पर्यंत पोहोचा. ती पण माझीच बाळ आहे. जसा तुम्ही माझ्या वर्षाचा अधिकार प्राप्त केला, तसं ह्या बाळांचा सुद्धा अधिकार आहे. पण तो अधिकार त्यांना कळणार कसा? त्याच्यासाठी तुम्ही तिथं पोहोचा आणि त्यांना माझा डिव्हाइन मेसेज, गोड संदेश द्या की आम्हा सगळ्यांचा अतिशय लाडका पिता आमच्यासाठी आलेला आहे, आम्हाला सुख आणि शांतीचा बरसा देण्यासाठी, आमचं जीवन उच्च घडवण्यासाठी, जीवनावश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तो सप्लाय करायला लागलेला आहे. त्याच्या आदेशाचं पालन करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना बोलवलेलं आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा. उद्या तुम्ही म्हणायला नको ह्या लोकांना, तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही. इतकं सुंदर ज्ञान आहे, तो सत्यवाणी इतका सुंदर परमात्मा माझा पिता आहे आणि तो मला माझा अधिकार देण्यासाठी आलेला आहे, असं कधी तुम्ही म्हणायला नको ना. आम्हाला त्यांनी हे कर्तव्य दिलेलं आहे, ज्या कर्तव्याची पूर्ती या मायनीकरांनी केलेली आहे. इथंच न थांबता हे एवढंच दिलंय तुम्हाला, जसं गमवणं शिकवतात की नाही, परंतु पूर्ण जीवन मस्त बनवण्यासाठी ही जी चित्र लावलेली आहेत ना, ह्या एकेका चित्रावरती एक एक तास ज्ञान ऐकवलं जातं. स्टार्टिंगला मी म्हटले ना, नाही ज्ञानेन सदृशम, ते कोणतं ज्ञान आहे जे पवित्र ज्ञान आहे, ज्या ज्ञानाच्या आधारे आपल्यामधल्या मूल्यांचा विकास होतो, आपल्यामधल्या शक्ती उजागर होतात. चारित्र्य संपन्न आणि मूल्यांनी मौल्यवान जीवन बनतं. ते ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान आहे. ह्या ज्ञानासाठी ते गायन आहे, पवित्र ज्ञान. आणि खरोखरच लाखो बंधू भगिनी या ईश्वरीय ज्ञानाच्या श्रवणाने आणि ईश स्नेह भरी स्मृतीने, ज्याला मी राजयोगा मेडिटेशन म्हणतो, निर्व्यसनी बनायला लागलेले आहेत, क्रोध जीत बनायला लागलेले आहेत, क्रोधाची जागा शांती प्रेम घ्यायला लागलेले आहे, गर्वाचं घर खाली ज्याला आपण म्हणतो, त्या गर्व त्याचा गळून पडत आहे, त्याच्यामध्ये विनम्रता इमर्ज व्हायला लागली. अनेक प्रकारच्या ज्या इच्छा आहेत त्याची जागा संतुष्टता, संतोष धन के आगे सब धन धूली समा असं म्हटलं जातं. ती संतुष्टता जीवनामध्ये यायला लागलेली, ती सात्विकता वाढायला लागली, विचारांचं शुद्धीकरण व्हायला लागलंय, दृष्टी वृत्ती साफ व्हायला लागलेली आहे, ब्रॉड व्हायला लागलेली आहे. सगळे आपले आहेत. हे विश्वचे माझे घर, वसुधैव कुटुंबकम ची भावना प्रॅक्टिकल लाईफ मध्ये उतरायला लागलेली आहे. शब्दांमध्ये तो गोडवा व्यक्तीच्या यायला लागलेला आहे, कटुता नष्ट व्हायला लागलेली आहे, कर्मामधला इगो समाप्त होतोय, निमित्त भाव जागा होत आहे. आणि ज्यांच्या पण तो कॉन्टॅक्ट मध्ये यायला लागला, व्यवहारासाठी स्नेह, सन्मान आणि सहयोग या त्रिसूत्रीचा तो वापर करायला लागलेला आहे. आता हे सगळं असेल तर जीवन कसं बनेल? मस्त बनेल. एक एक व्यक्ती जर असा घडला
तर तोच देव आहे ना. काय देव माणूस आहे म्हणतो ना आपण. घरची एक लक्ष्मी तयार झाली, एक नारायण तयार झाला, तर घर त्याच्यासाठी काय आहे? मंदिर आहे. आणि मायनीमधली एवढी जर मंदिरं बनली तर मायनी काय बनेल? वेळ लागेल, स्वर्ग बनेल, गोकुळ बनेल. आणि ते बनावं याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हावं. रोज फक्त 1 तास, पाऊण तास, 7 दिवस, जे 7 तास आयुष्यातले तुम्ही ते ज्ञान विद्यार्थ्यांना देतच आहात, पण त्याच्या पुढचंही देण्यासाठी असतात ना तुमचे पण ट्रेनिंग असतात. जसं पुढे जात राहाल तसं पुढचं ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंग मध्ये हे एक ॲडिशन ट्रेनिंग. तर तुम्ही विद्यार्थ्यांना अजून छान प्रकारे घडवू शकाल. हो, वर्क फील्ड असो, परिवाराचं फील्ड असो, सोसायटीचं असो, हर क्षेत्रामध्ये हे ज्ञान आपल्याला युजफुल आहे. आणि ती व्यक्ती कधीही हार खात नाही. त्या व्यक्तीला सगळे लाईक करायला लागतात. ती व्यक्ती सगळ्यांच्या दिलावर राज्य करायला लागते. तिला कुणीही कोऑपरेशन देणार नाही असं म्हणत नाहीत. दॅट इज लाईफ. जीवन नंबर 1 का जीना वो है. आणि असं नंबर 1चं जीवन तुम्हा सर्वांचं बनू दे आणि तुमच्या माध्यमातून अनेकांचंही बनू दे.